हरे कृष्णा, जय शिवराय। मला माहीत आहे आजचा व्हिडिओ जरा जास्तच लॉंग बनला आहे, पण काय उपाय नाही। मी खूप कट फास्ट फॉरवर्ड करून एडिट केला आहे, पण आजच्या या व्हिडिओमध्ये एवढे व्हॅल्युएबल पॉईंट्स आहेत की जे सर्वांनी आपल्या लाईफमध्ये आणले तर कोणाला डॉक्टरांकडे जावं लागणार नाही। हा 22 मिनिटचा योगा तुमच्या शरीराची ताकद आणि स्ट्रेंथ 4x नक्कीच करेल। पहाटे लवकर उठून घरच्या गाईच्या दुधात थोडीशी घरगुती गावठी हळद टाकून हे एनर्जी ड्रिंक प्यायलो आणि समुद्रावर व्यायाम करण्यासाठी निघालो। हे अगदी नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे, ज्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी येते आणि पहाटेच्या थंड हवेत व्यायाम करताना स्टिफनेस येत नाही। आज पवन प्रभू आणि मी काळोखातून समुद्रावर पोहोचलो। सगळीकडे एकदम घनदाट शांतता होती। काळोखातून वाघाचा उपद्रव असतो, बट पहाटे व्यायाम करण्यात एक वेगळीच पॉवर असते। पहाटेच्या वेळी केलेला योगा किंवा व्यायाम आपली मेंटल स्ट्रेंथ प्रचंड वाढवतो। वॉर्मअप करून शरीर गरम केलं, कारण थंडीमध्ये मसल्स लगेच टाईट होतात आणि त्यामुळे इंजरी कन्सर्न वाढतं आणि ते अवॉइड करण्यासाठी वॉर्मअप खूप महत्त्वाचा असतो। त्यानंतर आम्ही सुरू केले स्क्वॉट्स, त्यानंतर होता कोर रूटीन आणि नंतर होता फ्लेक्झिबिलिटी वर्क। स्क्वॉट्स मारल्या की पायात रक्ताभिसरण वाढतं, थाय मसल्स मजबूत होतात आणि स्टॅमिना झपाट्याने वाढतो। तसेच टो टच केले की स्पाइन फ्लेक्झिबल होते आणि लोअर बॅक टेन्शन कमी होतो। कमरेभोवतीची फॅट लेअर कमी करण्यासाठीही देखील हे आसन मदत करतं, कारण ट्विस्टिंगमुळे मसल्स सक्रिय राहतात, मन शांत होतं, नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते आणि शरीरात हलकं फील येतं। एकूणच शरीराची पोस्चर आणि स्पायनल मोबिलिटी सुधारते, त्यामुळे डेली ॲक्टिव्हिटीज एफर्टलेस वाटायला लागतात। नंतर अंजनेयासन केलं, ज्यामुळे हिप फ्लेक्स सुधारतात, पाठीचा ताण कमी होतो आणि बॅलन्स शार्प होतो। समुद्राच्या ताज्या हवेत हा व्यायाम केला की फुफ्फुसांची क्षमता वाढते, श्वास खोल जातो आणि बॉडी नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते। नंतर सेतुबंधासन केलं, यामुळे लोअर बॅक मजबूत करायला चांगला व्यायाम आहे, ज्यामुळे स्पायनल फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि खांदे ताकदवान बनतात। पवन मुक्तासनामुळे आपल्या पोटातील वायू कमी होतो आणि कोर स्ट्रॉंग होतो। भुजंगासन केल्यावर पाठीचे मसल्स रिलॅक्स होतात आणि पोस्चर सुधारतं। अँकल रोटेशन ही एक छोटी महत्त्वाची एक्सरसाइज आहे। ब्लड फ्लो सुधारतो आणि स्प्रेन येण्याची शक्यता कमी होते। कंधरासनमुळे कोर स्ट्रेंथ आणि कंबर टाईट होतात। बद्ध कोणासनामुळे ग्रॉइन मसल्स सेल होतात आणि शरीराला हलकेपण येतो। पादहस्तासन म्हणजे स्टँडिंग फॉरवर्ड बेंड। हे आसन पोस्चर सुधारते आणि आपल्या हॅमस्ट्रिंग्स, लोअर बॅक आणि पायांच्या ब्लड सर्क्युलेशनसाठी जबरदस्त आसन आहे। त्यानंतर कटीचक्रासन, अर्धचक्रासन आणि अश्वसंचालन आसन हे सगळं डायनामिक फ्लोज, मॉर्निंग स्टिफनेस लिटरली मेल्ट करतात। लो लंग केल्यामुळे हिप फ्लेक्सर्स खुलतात आणि पोस्चर मजबूत होतं। सेतुबंधासन हा पोज स्पायनल स्ट्रेंथसाठी आणि डायजेशनसाठी ऑलराऊंडर आहे। मग सुप्त पवन मुक्तासन हा पोज लोअर बॅक रिलीजिंग साठी माझा पर्सनल फेवरेट आहे। त्यानंतर सुप्त मस्तेंद्रियासने स्पाइनला एकदम फ्रेश ट्विस्ट मिळतो। हे एकदम शांत, नर्व रिलॅक्सिंग पोस्चर आहे, यामुळे मन स्थिर होतं।
बद्ध कोणासनामुळे अँकल रोटेशन्स आणि नौकासनाने कोर एकदम इग्नाइट होतं, म्हणून डायजेशन स्ट्रॉंग होतं आणि ब्लोटिंग गॅस कमी जाणवतात. लोअर बॅकवरचं अनावश्यक ताण हलकं होतं, त्यामुळे दीर्घकाळ बसणाऱ्यांसाठी हे आसन खूप उपयोगी आहे. कमरेभोवतीची फॅट लेअर कमी करण्यासाठीही देखील हे आसन मदत करतं, कारण ट्विस्टिंगमुळे मसल्स सक्रिय राहतात, मन शांत होतं, नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते आणि शरीरात हलकं फील येतं. एकूणच शरीराची पोस्चर आणि स्पायनल मोबिलिटी सुधारते, त्यामुळे डेली ॲक्टिव्हिटीज एफर्टलेस वाटायला लागतात. नंतर अंजनेयासन केलं, ज्यामुळे हिप फ्लेक्स सुधारतात, पाठीचा ताण कमी होतो आणि बॅलन्स शार्प होतो. समुद्राच्या ताज्या हवेत हा व्यायाम केला की फुफ्फुसांची क्षमता वाढते, श्वास खोल जातो आणि बॉडी नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते. नंतर सेतुबंधासन केलं, यामुळे लोअर बॅक मजबूत करायला चांगला व्यायाम आहे. नंतर वृक्षासन केलं, यामुळे आपल्या शरीराला एखाद्या झाडासारखी स्थिरता मिळते. चक्रासन केल्यामुळे ॲडव्हान्स लेवल बॅकबेंड होते, ज्यामुळे स्पायनल फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि खांदे ताकदवान बनतात. पवन मुक्तासनामुळे आपल्या पोटातील वायू कमी होतो आणि कोर स्ट्रॉंग होतो. भुजंगासन केल्यावर पाठीचे मसल्स रिलॅक्स होतात आणि पोस्चर सुधारतं. अँकल रोटेशन ही एक छोटी महत्त्वाची एक्सरसाइज आहे. ब्लड फ्लो सुधारतो आणि स्प्रेन येण्याची शक्यता कमी होते. कंधरासनमुळे कोर स्ट्रेंथ आणि कंबर टाईट होतात. बद्ध कोणासनामुळे ग्रॉइन मसल्स सेल होतात आणि शरीराला हलकेपण येतो. पादहस्तासन म्हणजे स्टँडिंग फॉरवर्ड बेंड. हे आसन पोस्चर सुधारते आणि आपल्या हॅमस्ट्रिंग्स, लोअर बॅक आणि पायांच्या ब्लड सर्क्युलेशनसाठी जबरदस्त आसन आहे. त्यानंतर कटीचक्रासन, अर्धचक्रासन आणि अश्वसंचालन आसन हे सगळं डायनॅमिक फ्लोज, मॉर्निंग स्टिफनेस लिटरली मेल्ट करतात. लो लंग केल्यामुळे हिप फ्लेक्सर्स खुलतात आणि पोस्चर मजबूत होतं. सेतुबंधासन हा पोज स्पायनल स्ट्रेंथसाठी आणि डायजेशनसाठी ऑलराऊंडर आहे. मग सुप्त पवन मुक्तासन हा पोज लोअर बॅक रिलीजिंग साठी माझा पर्सनल फेवरेट आहे. त्यानंतर सुप्त मस्तेंद्रियासने स्पाईनला एकदम फ्रेश ट्विस्ट मिळतो. हे एकदम शांत, नर्व रिलॅक्सिंग पोस्चर आहे, यामुळे मन स्थिर होतं. त्यानंतर गरुडासनाचा आसन केलेला, यामध्ये बॅलन्स, फोकस आणि माइंड काम होतो.
त्यानंतर बीचवरची रनिंग एकदम सोलफुल होती. समुद्रावरचा गारवा, सकाळचा वारा आणि त्या समुद्राच्या लाटांचा मधुर आवाज. हा संपूर्ण अनुभव सात्विक लाईफस्टाईलच्या तत्वांना अगदी जुळणारा आहे. स्लो रनिंग आणि फास्ट रनिंग दोन्ही शरीरासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत, पण दोघांची कामे करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. स्लो रनिंगमुळे शरीर सुटतं, हार्टवरचा ताण कमी राहतो आणि सुरुवातीला एन्ड्युरन्स तयार करण्यासाठी हे खूप युजफुल असतं. वजन कमी करायचं असेल तर स्लो रनिंग सगळ्यांनी नेहमी केलीच पाहिजे. स्लो रनिंग स्टेडी फॅट बर्निंग देतं आणि नीज व जॉईंट्सवरचा प्रेशर कमी ठेवतं. दुसरीकडे फास्ट रनिंग शरीराला हाय इंटेन्सिटी पुश देतं, ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांची क्षमता झपाट्याने वाढते. फास्ट रनिंगमध्ये कमी वेळेत जास्त कॅलरीज बर्न होतात आणि वर्कआउट नंतरही मेटाबॉलिझम हाय राहतो. म्हणून फॅट लॉस आणि परफॉर्मन्ससाठी फास्ट रनिंग खूप गरजेचं आहे. नंतर मग मी प्राणायाम करून घरी येऊन हँडस्टँडची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. कारण हॉनेस्टली शोल्डर्स मजबूत नसतील आणि कोर मजबूत नसेल तर ॲडव्हान्स कॅलिस्थेनिक्स काही केला जमणार नाही. हँडस्टँड म्हणजे फक्त उलटं उभं राहणं नाही, तो एक फुल बॉडी कंट्रोल असतो. शरीराचं वजन हातावर घेताना बॅलन्स, स्ट्रेंथ आणि ब्रीथ या तिघांनी परफेक्टली सिंकमध्ये असायला लागतं. भिंतीचा आधार घेत प्रॅक्टिस केल्यावर एक मोठा फायदा असा होतो की पडण्याची भीती राहत नाही. मन शांत राहतं, पॅनिक होत नाही आणि शरीर बिनधास्त बॅलन्सिंग करू लागतं. हळूहळू सवय होते. हातांच्या हाडांमध्ये प्रेशर फील होतो, रिस्ट मजबूत होतात आणि कोर आपोआप टाईट होतात. ही एक फिलिंग वेगळीच असते. शरीर स्वतःला उलटं करूनही स्टेडी कसं राहू शकतं याचे ॲक्च्युअली सेन्स यातून मिळू लागतो. स्ट्रेंथ बिल्डिंगमध्ये कन्सिस्टन्सी हीच खरं तर मुख्य गुरुकिल्ली आहे. एक दिवस भारी वर्कआउट करून काही होत नाही, पण दररोजची छोटी छोटी मेहनत, जरा थोडं जास्त धावणं, 2 पुलअप्स जास्त लावणं, 2 पुशअप्स जास्त मारणं, 1 होल्ड अधिक धरणं, यातून खरी ताकद तयार होत असते. शरीर हा एका मोबाईलसारखा आहे, डेली चार्जिंग केल्याशिवाय काम करत नाही. म्हणूनच मी रोजच्या वर्कआउटमध्ये डिसिप्लिन ठेवली आहे, कारण मला माहिती आहे की स्टेडी प्रोग्रेस हीच सर्वात पॉवरफुल प्रोग्रेस असते. आज मला जॉबवर सुट्टी होती, त्यामुळे वेळ जरा जास्तच मोकळा होता आणि त्याचा फुल फायदा घेत मी वर्कआउटला एक्स्ट्रा पुश दिला. पुलअप्स करता करता कोरला हेवी चॅलेंज देण्यासाठी लेग रेस ॲड केले आणि होनेस्टली हा कॉम्बो इतका खतरनाक आहे हे मला आता जाणवलं. बॅक, शोल्डर्स, आर्म्स आणि कोर एकदम एकत्र काम करतात, म्हणजे लिटरली पूर्ण बॉडीच जागी होते. त्यात स्कॅप्युला पुलअप्स म्हणजे बॅकला जागा करणारा प्युअर गोल्ड एक्सरसाइज आहे. हा दिसायला सिंपल वाटतो, पण ह्याचे फायदे खूप डीप असतात. स्कॅप्युला पुलअप्स केल्यावर सर्वात पहिल्यांदा शोल्डर ब्लेड्स ॲक्टिवेट होतात, ज्यामुळे संपूर्ण अप्पर बॅक मजबूत होतात. रेग्युलर पुलअप्समध्ये आपण हातांनी जास्त ओढतो, पण स्कॅप्युला पुलअप्समध्ये बॅकचं ॲक्च्युअली काम सुरू होतं. यामुळे पुलिंग स्ट्रेंथ झपाट्याने वाढते, शोल्डर स्टॅबिलिटी वाढते. त्यामुळे पुढे जाऊन मसल अप, फ्रंट लिव्हर, वेट पुलअप्स यांसारखे पॉवर मूव्स करायला फाउंडेशन तयार होतं. पोस्चर अप्रतिम सुधारतं, कारण राउंडेड शोल्डर्स डायरेक्ट सुधारायला लागतात. ग्रिप इम्प्रूव्ह होते, डेड हँग स्ट्रेथन होतात आणि एल्बोजवरचा ताणही कमी होतो. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, स्कॅप्युला कंट्रोल वाढल्यावर पुलअप स्मूथ, एफर्टलेस आणि इंजरी फ्री होतात. ओव्हरऑल हा एक छोटा एक्सरसाइज नाही, हा फुल अप्पर बॉडी परफॉर्मन्स अनलॉक करणारा हिडन वेपन आहे. आणि इथूनच माझ्या लक्षात आलं की ॲडव्हान्स योगा पोजेस, कॅलिस्थेनिक्स मूव्स आणि जसं की हँडस्टँड, हेडस्टँड, क्रो पोज, बॅक लिव्हर हे फक्त दिसण्यापुरते नाहीत, तर हे डीपर स्ट्रेंथ मागतात. इनर कोर, ब्रीथ कंट्रोल, मेंटल स्टॅबिलिटी. म्हणूनच मी स्वतःला प्रॉमिस केलं आहे की आता इंटरनल स्ट्रेंथवर फुल फोकस करणार. बाहेरून दिसणारी ताकद काहीच अर्थाची नाही जर आतील स्टॅबिलिटी स्ट्रॉंग नसेल तर. आज घरात वर्कआउट करताना एकच थाउट होता,
आज लिमिट क्रॉस करायची आणि मी लिटरली ती केली देखील. पुलअप्स, लेग रेजेस, हँडस्टँड प्रॅक्टिस ऑल इन वन सेशन. पहाटे 5:30 वाजल्यापासून थेट 10 वाजेपर्यंत बॉडी ट्रेन करत राहिलो. हो, थोडं ओव्हर एक्सरसाइज झाला खरं, पण हवेतील गारवा परफेक्ट होता, त्यामुळे फटीग अजिबात जाणवत नव्हती. उलट शरीर हलकं फ्रेश वाटत होतं. माइंड शार्प, ब्रीथ काम आणि मसल्स फुल ॲक्टिव्ह. हा एक्सपिरियन्सच वेगळा होता. जेव्हा थकवा असून ही बॉडी ॲक्टिव्ह असते आणि मन शांत राहून काम करतं, तेव्हा आपल्याला जाणवतं आपला स्टॅमिना, एन्ड्युरन्स आणि रॉ स्ट्रेंथ तिन्ही एकाच वेळी अपग्रेड होत आहेत. आणि हॉनेस्टली अशा दिवसांनी शरीराचा खरा लेवल बदलतो. आता एक गोष्ट मी पक्की ठरवली आहे, आठवड्यातून एकदा तरी मी शरीराची लिमिट क्रॉस करणारच. ही एक सेल्फ चॅलेंज डे ठेवणार, जिथे मी माझ्या शरीराला कम्फर्ट झोनमध्ये नाही तर कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकलणार. कारण खरी ग्रोथ तेव्हाच होते जेव्हा आपण बॉडीला त्याच्या मर्यादेपलीकडे काम करायला लावतो. बाकी दिवस रेग्युलर डिसिप्लिन, पण आठवड्यातून एक दिवस फुल ब्लास्ट, फुल पॉवर, फुल इंटेन्सिटी. शेवटी जरा दम तर लागतोच. बॉडी बास म्हणायला लागली होती आणि घरचे पण बास करत होते. शेवटी जरा दम लागला. बॉडी बास म्हणायला लागली आणि घरचे पण मनातून सॅटिस्फॅक्शन एकदम नेक्स्ट लेवल होतं. कारण अशा दिवसांनीच ओव्हरऑल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते. मी आज जरा जास्तच वर्कआउट केला होता, कारण मी गेले 1.5 महिना जास्त याची कसरत करत आहे. आणि जेव्हा आपण 21 दिवस कोणती गोष्ट सतत करतो तेव्हा ती आपली सवय बनते, त्यामुळे ती गोष्ट प्रॅक्टिसने सोपी बनते. पण एक जरुरी सूचना, तुम्ही ओव्हर एक्सरसाइज करू नका. ओव्हर ट्रेनिंग होऊ नये म्हणून शरीराचं सिग्नल्स ऐकणं खूप जरुरी आहे. त्यानंतर मी नाश्त्यामध्ये गावठी तांदळाची पेज, दूध, हरभरे, शेंगदाणे, मटकी, मूग, चिकू अशी भिजवलेली कडधान्य खाल्ली. लिटरली हा एक पॉवर हाऊस डाएट आहे. यामध्ये प्रोटीन, गुड कार्ब्स, नॅचरल शुगर्स, हेल्थी फॅट्स, फायबर आणि मिनरल्स सगळंच परफेक्ट बॅलन्समध्ये मिळतं. काल संध्याकाळी बाजूच्या घरातील एक खूप गोंडस मांजरीचे पिल्लू आमच्याकडे आले होते. त्याचा हलका म्याऊ म्याऊ असा आवाज आणि त्याचं वागणं खूप निरागस आणि स्वच्छ आणि प्रेमळ होतं. त्याला मी लगेच दूध प्यायला दिलं आणि थोडी चपाती खायला दिली. दुपारी मी द आर्ट ऑफ लेझीनेस हे पुस्तक वाचायला सुरुवात केली. पहिल्या 3 चॅप्टर्समध्येच मला खूप काही शिकायला मिळालं. यामध्ये मुख्य फोकस सेल्फ डिसिप्लिन, 100% रिस्पॉन्सिबिलिटी आणि कम्फर्ट झोन बाहेर जाऊन कशा गोष्टी कराव्यात याची डीपमध्ये माहिती दिली आहे. लेखक म्हणतात, आळस म्हणजे फक्त एक नकारात्मक गोष्ट नाही, ती एक अशी प्रवृत्ती आहे जी आपण पॉझिटिव्ह ऊर्जा आणि स्ट्रॅटेजी लावून बदलू शकतो. आपलं जीवन हे तुमचं स्वतःचं आहे. कोणी तुमचं काम तुमच्यासाठी करणार नाही, त्यामुळे प्रत्येक निर्णय आणि क्रिया तुमच्यावरच अवलंबून आहे. कम्फर्ट झोन हा तुमचा शत्रू आहे, कारण तिथे कुठलाही खरोखरची ग्रोथ होत नाही. तर मोठी कामं होण्यासाठी तुम्हाला थोडा डिस्कम्फर्ट स्वीकारायला लागतो. पुढे पुस्तकात सांगितलं आहे की आपल्या कामांना सार्थकता देणं गरजेचं आहे. फक्त बिझी राहणं महत्त्वाचं नाही, तर इम्पॅक्टफुल काम करणं गरजेचं आहे. आणि 3ऱ्या चॅप्टरमध्ये सेल्फ डिसिप्लिन म्हणजे वेळच्या वेळी काम करण्याची ती क्षमता जी आपल्या कठीण कामांना स्वीकारेल आणि पुढे चांगलं फळ देईल. त्यानंतर मी स्वतःसाठी उद्याचा प्लॅन बनवला, तसेच काही आयडिया नोट करून लिहून ठेवल्या. दुपारच्या जेवणात काकडी, टोमॅटो, खोबरं, बीट, दही यांची कोशिंबीर आणि त्यासोबत भाजी, चपाती, भात हा परिपूर्ण असा सात्विक आणि आरोग्यदायी आहार घेतला. सायंकाळी श्री हरिनारायणांना नमस्कार करून श्रीमद भागवताचं वाचन आणि थोडा वेळ नामजप करून मन एकदम शांत केलं. त्यामुळे दिवसाचा थकवा निघून गेला. योग्य झोप, सात्विक आहार, मनाची शांती आणि दररोजची भक्ती हीच खरी बॅलन्स लाईफस्टाईल आहे. राधे राधे.